दुःख आहे. 4 दुःखाची कारणं सांगितली. ज्ञानाचा बाह्यसंग, ज्ञानाचा अंतरसंग, अज्ञानाचा बाह्यसंग, अज्ञानाचा अंतरसंग. यातला अज्ञानाचा बाह्यसंग बघूया. मला 3 गोष्टीचा विचार नंतर करायचा आहे. महाराज खरं सांगावं, किती लोकांना वाटतं आत्ताच्या आत्ता सगळी संपत्ती ज्ञानेश्वर महाराजाच्या नावावर करावी आणि कायमचं पंढरपूरला जावं, वाटतं का? तुम्ही म्हणाल महाराज आत्ताच्या आत्ता घराकडे निघ. महाराज कोणालाही वाटणार नाही स्वतःच्या नावावरची संपत्ती महाराजाच्या नावावर करावी. आत्ताच्या आत्ता कुणाला वाटतं सगळं त्यागावं आणि कायमचं पंढरपूरला जावं? नाही महाराज, किती जरी त्यागण्याचा प्रयत्न केला तर तो आपण त्यागला जात. प्रपंच ओसरू चित्त तुझे पायी मुरो. कुणालाही सुद्धा वाटत नाही महाराज हा प्रपंच त्यागावा आणि महाराज विठ्ठलाच्या चरणाजवळ स्थिर व्हावं. मी पंढरपुरामध्ये घडलेली ज्वलंत कथा तुमच्या डोळ्यासमोर मांडतो, ऐका. अज्ञानाचा बाह्यसंग. तुम्हाला सर्वांना चैतन्य महाराज देगलूरकर माहिती आहेत का हो? महाराज या देगलूरकर वाड्यावर घडलेली घटना आज तुमच्या समोर बोलून जातो. 2019 आणि 2020 कोरोनाच्या काळामध्ये त्या ठिकाणी चैतन्य महाराज देगलूरकरांच्या वाड्यावर पाठ सुरू होते आणि मी एका मोठ्या ज्ञानवंत कीर्तनकाराच्या मुखातून ऐकले बरं का. त्यावेळेला चैतन्य महाराज देगलूरकरांनी त्यांच्या परंपरेमध्ये असलेल्या भानुदास महाराज देगलूरकरांची कथा सांगितली. म्हणे भानुदास महाराज देगलूरकर एकदा प्रवचनाकरता बसले होते. ज्ञानेश्वरीवर प्रवचन सुरू होती आणि एक साधक आला आणि तो भानुदास देगलूरकर महाराजांच्या समोर येऊन बसला. आता पाठाची वेळ किती असते हो? जवळजवळ 1 तास. ज्ञानेश्वरीवरची प्रवचनं देगलूरकर वाड्यावर तुम्हाला ऐकायला मिळतात. महाराज 75 वर्षाचा तो वयस्कर व्यक्ती देगलूरकर महाराजांच्या समोर बसलेला आहे. महाराज भानुदास महाराज देगलूरकर व्यासपीठावर आहेत, ज्ञानेश्वरीवर प्रवचन सुरू आहे. 1 तास प्रवचनाला झाला, सगळे साधक मंडळी उठून गेले, पण हा व्यक्ती मात्र एका जागेवर किती तास बसला? 3 तास बसला. महाराज तुमच्या या वाड्यावरचं चिंतन ऐकलं, कानामध्ये हे ज्ञानामृत पडले आणि वाटलं हे ज्ञानामृत ऐकण्याकरता महाराज पंढरपुरामधल्या देगलूरकर वाड्यावर जावं आणि ऐकावं. तुमच्या समोर येऊन बसलो. महाराज आता अशी इच्छा झाली, सगळं सोडलोय आणि कायमचं पंढरपुरामध्ये येऊन बसलोय असं सांगितलं महाराज. एवढा प्रवचनाचा मुद्दा त्याच्यावर पडावा. त्यानं सांगितलं महाराज आता अशी विरक्ती झाली, सगळं सोडलोय बघा, आता कायमचं मला कुठं राहायचं आहे? पंढरपुरामध्ये राहायचं आहे. देगलूरकर महाराजांनी सांगितलं बाबा एवढं मोठं बोलू नको रे, जर कायमचं पंढरपुरामध्ये राहायचं असेल तर सगळा संसार पोरं बाळं आपली पाठीमाग आहेत याचा तरी विचार कर. नाही महाराज 2 पोरं इंजिनियर आहेत, सगळं व्यवस्थित आहे म्हणायला लागले, कशाला आता म्हातारपणी त्यांना त्रास द्यायचं. बायको म्हणायला लागले 45 वर्ष सुखाचा संसार केला, नाही म्हणायला लागले, म्हणून सगळं सोडलोय आणि कायमचं आता कुठं आलोय? पंढरपूरला आलोय. तर त्याने सांगितलं, भानुदास महाराजांनी त्याला विचारलं राहायची सोय काय केली का? नाही म्हणायला लागले, आत्ताशी आलो, तुमचं प्रवचन सुंदर वाटलं म्हणून बसलो, आता इथंच कुठंतरी रूम बघायची आणि कायमचं राहायचं. भानुदास महाराजांनी सांगितलं जर तुला राहायचं असेल तर आमच्याच मठावर काय कर, राहा. आमच्याच मठावर एका रूममध्ये राहा, पण आमच्या मठावर राहायचं असेल तर आमच्या मठाचा काहीतरी नियम आहे तो तुला पाळायला पाहिजे. भानुदास महाराजांनी सांगितलं जर तुला आमच्या मठावर राहायचं असेल तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माऊली ज्ञानोबरांची सेवा करायची, ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी वाचावी लागेल, बस एवढंच करावं लागेल. तो व्यक्ती म्हणायला लागला सगळं सोडून परमार्थ करण्याकरता आलोय तर ज्ञानेश्वरी वाचायचं काय अवघड आहे? सकाळी पहाटे 5ला उठायचा, ज्ञानेश्वरी उघडायचा, ज्ञानेश्वरी 8 वाजेपर्यंत वाचायचा, 8 वाजता उठल्यानंतर नाश्ता करायचा, नाश्ता केल्यानंतर महाराज 8:30 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत ज्ञानेश्वरी वाचायचा, 12 वाजता जेवण झाल्यानंतर 1:30 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत ज्ञानेश्वरी वाचायचा. ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर महाराज भानुदास महाराजांचं प्रवचन 6ला सुरू व्हायचं, 6 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत भानुदास महाराजांचं प्रवचन ऐकायचा. प्रवचन संपलं की परत आपल्या रूममध्ये जाऊन रात्री जेवणाच्या वेळेपर्यंत काय वाचायचा? ज्ञानेश्वरी वाचायचा. चातुर्मासातली 2 महिने संपली आणि 3ऱ्या महिन्यामध्ये हा व्यक्ती परत भानुदास महाराजांच्या प्रवचनामध्ये येऊन बसला. पण बसल्यानंतर पहिल्या वेळेला जसा 3 तास एका जागेवर बसून होता ना, तसं 3 महिन्यानंतर एका जागेवर किती बसला? 3 तास बसला. भानुदास महाराजांनी डोक्याला हात लावलं. पहिल्या वेळेला आला होता त्यावेळेला कारण काय सांगितलं? सगळं सोडलोय आणि कायमचा कुठं आलोय? पंढरपूरला आलोय हे कारण सांगितलं होतं.
पण आता चातुर्मासाचे 2 महिने कंप्लीट करून सुद्धा 3ऱ्या महिन्यामध्ये हा व्यक्ती एका जागेवर 3 तास बसतो. याचं कारण काय? भानुदास महाराजांना लक्षात आलं, हा व्यक्ती एका जागेवर बसला, याचं खरं कारण जर काय असेल तर याला इथं रमत नसेल म्हणून बसला असेल. भानुदास महाराजांनी विचारलं, बाबा तुला आमचं घरचं जेवण खाणं राहणीमान तुला सूट होतं का? तर म्हणायला लागला, महाराज जेवढं माझ्या घरात पंचपक्वानाच्या ताटानं भरलेलं अन्न मिळत नव्हतं, आज तुमच्या वाड्यामध्ये हे जेवण मिळतं. अरे मग एवढं सगळं चांगलं असताना एका जागेवर का बसलास? मग भानुदास महाराजांच्या लक्षात आलं, रूम मध्ये डासा झाले असतील म्हणून तक्रार मांडण्याकरता बसलाय की काय? तर त्याच वेळेला आईने महाराज मच्छरदाणी वगैरे लावून अगदी सुंदरपणे त्यांची आरास केली होती, सगळं व्यवस्थित केलं होतं. पण शेवटी भानुदास महाराज थोडेसे चिडले आणि म्हणायला लागले, एवढं सगळं चांगलं असून सुद्धा एका जागेवर का बसलास याचं उत्तर दे. मग भानुदास महाराजांच्या जरा लक्षात आलं, म्हणायला लागले, हा नुसता ज्ञानेश्वरी वाचतोय, संध्याकाळच्या प्रवचनातलं ग सुद्धा करत नसेल म्हणून तक्रार मांडण्यासाठी करता बसलास. अहो ते ज्ञानवंतांची भूमी आहे, वेदांतिक चिंतन आहे, हे डोक्यावरनं जात असेल म्हणून काहीतरी तक्रार मांडण्याकरता बसला असेल तर त्या व्यक्तीने काय म्हणावं माहितीये का? महाराज आतापर्यंत जेवढी प्रवचनं ऐकली त्यातला कुठलाही मुद्दा विचारा, मला तोंडपाठ आहे. एवढं ज्ञान, एवढं ज्ञानेश्वरी बद्दल ज्ञान. मग म्हणायला लागले, आत्ता एका जागेवर 3 तास बसण्याचं कारण काय विचारल्यानंतर त्या व्यक्तीनं सांगितलं, महाराज तुम्हाला म्हणून सांगतो, दुसऱ्याला सांगू नका. 4 दिवस असं वाटायला लागले जरा पोराबारांच्याकडे जाऊन यावं. महाराज याला म्हणतात अज्ञानाचा बाह्य संग. जोपर्यंत प्रापंचिक संग सुटल्याशिवाय आपल्या आयुष्यातलं दुःख कमी होत नाही, म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी महाराज प्रपंचाचा संग सोडला आणि मग देवाच्या दारामध्ये येऊन भांडू लागले, देवा तू जे ज्ञानोबरायांच्या बाबतीत केलंयस ना, ते ज्ञानोबरायांच्या बाबतीत केलेलं हे सगळं चुकीचं घडलेलं आहे. देवा आज मी तुझ्यासमोर उघडपणे बोलतो, या एवढ्याशा 16-17 वर्षाच्या पोरानं ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहावा आणि ग्रंथ लिहिल्यानंतर आज त्या व्यक्तीला तू समाधी घ्यायला लावलीस. देवा काय त्यानं वाईट केलं होतं? देवा देवा आम्हाला मुक्ती नको, आम्हाला ब्रह्मपद नको, आम्हाला मोक्ष नको, आम्हाला समाधी अवस्था नको. देवा आम्हाला तुझी सेवा करायची आहे. ज्ञानोत्तर भक्ती मागण्याकरता महाराज, पंचम पुरुषार्थाची भक्ती मागण्याकरता जगद्गुरु तुकोबराय देवाशी भांडतात. कारण ज्ञानोबरायांना समाधी का दिली म्हणून हे सगळे उत्तरपंथीय संत एकत्र आले. संत एकांती बैसले, सर्व ही सिद्धांत शोधिले आणि ज्ञान दृष्टी अवलोकिले, सारांश काढले निवडून. आता महाराज या अभंगाची खरी प्रस्तावना संपून अभंगाच्या चरणामध्ये प्रवेश होतो. महाराज या ज्ञानोबरायांच्या जीवनाचं जर आपण वर्णन केलं तरी आजही माझ्या अंगावर काटा येतो. ज्ञानोबरायांच्या वाटेला केवढं मोठं दुःख आहे हो. 4 भावंड आहेत, माझी माऊली आहेत, माझी मुक्ताई आहे, माझे सोपान काका आहेत आणि माझे निवृत्त